आपण आपल्या मुलांना खरोखर समजून घेतो का? नमस्कार पालक मित्रांनो, मी राधिका कुलकर्णी, पुणे येथून को फाउंडर ऑफ मुद्रा प्रबोधिनी. गेल्या 5 वर्षापासून मी आणि माझी बहीण दीपांजली या क्षेत्रात पालक आणि मुलांसोबत काम करत आहोत. करिअर गायडन्स आणि पॅरेंटिंग गायडन्स या क्षेत्रात. आज मी तुम्हाला एक खूप महत्त्वाचा प्रश्न विचारणार आहे. आपण आपल्या मुलांना खरोखर समजून घेतो का? येस, आपण आपल्या मुलांना खरोखर समजून घेतो का? आपण सगळेच पालक आपल्या मुलांसाठी खूप काही करत असतो. वेगवेगळ्या शाळा, चांगल्या पद्धतीचे क्लासेस, चांगल्या शाळा, चांगल्या ऍक्टिव्हिटीज. पण खूप वेळा काय होतं, आपण आपल्या मुलांना आपल्या नजरेतून पाहतो. म्हणजे काय, की मला मॅथ्स आवडतं, मग त्याला मॅथ्स यायलाच पाहिजे, त्याला आवडायलाच पाहिजे. माझा स्वभाव खूप शांत आहे, तर माझ्या मुलांनी तसंच शांत बसलं पाहिजे. पण हे खरं आहे का? प्रत्येक मूल वेगळं असतं. त्याची शिकण्याची पद्धत वेगळी असते, विचार करण्याची क्षमता वेगळी असते. प्रत्येक गोष्टीत ह्या गोष्टी वेगळ्या असतात. एक छोटंसं उदाहरण सांगते. एका आईने आम्हाला सांगितलं की माझं मूल अभ्यासात लक्षच देत नाही, खूप डिस्ट्रॅक्ट होतं. पण ज्यावेळेस आम्ही त्याचं अनालिसिस केलं तेव्हा लक्षात आलं की ते मूल व्हिज्युअल लर्नर आहे. म्हणजे काय, की ते पाहून आणि प्रत्यक्ष करून शिकतं. मग आम्ही त्याची शिकवण्याची पद्धत बदलली. परफॉर्मन्समध्ये खूप मोठा फरक पडला. म्हणजे प्रॉब्लेम मुलामध्ये नव्हता, तर तो आपल्या अप्रोचमध्ये दिसत होता. आजकाल पालकांची सगळ्यात मोठी चिंता काय असते? माझं मूल फ्युचरमध्ये काय करणार? ती सक्सेसफुल होईल का? पण खरं सांगायचं तर सक्सेसचं बीज हे लहानपणातच पेरलं जातं. जेव्हा मुलाला योग्य दिशेने मार्गदर्शन मिळतं, त्याच्या स्ट्रेंथनुसार सपोर्ट मिळतो, तेव्हा तो नॅचरली ग्रो होतो. पण जर आपण सतत मुलांची तुलना केली, तो बघ किती अभ्यास करतो, ती बघ तिचे मार्क्स बघ, ती कशी मिळवते, वगैरे वगैरे, तर मुलांचा कॉन्फिडन्स कमी होतो. प्रत्येक मुलामध्ये एक युनिक क्षमता असते पालक मित्रांनो. येस, आपलं काम ॲज अ पॅरेंट, आपलं काम आहे ती क्षमता ओळखणं आणि त्या क्षमतांना जोपासणं, नॅचरली ग्रो करणं आणि वाढवणं. म्हणजेच पॅरेंटिंगमध्ये फक्त डिसिप्लिन नसतं. पॅरेंटिंग म्हणजे डिसिप्लिन नाही मित्रांनो. पॅरेंटिंग म्हणजे समजून घेणं, ॲक्सेप्ट करणं आणि योग्य ते मार्गदर्शन दाखवणं. आज मी तुम्हाला 3 सिंपल टिप्स सांगणार आहे. पहिली टिप्स म्हणजे तुमच्या मुलाला नीट ऐकून घ्या. येस, बी अ गुड लिसनर. ज्यावेळेस मूल तुम्हाला काही सांगायला येते, त्यावेळेस तुम्ही लक्षपूर्वक तो काय म्हणतोय किंवा ती काय म्हणते ते ऐकून घेतलं पाहिजे. त्याचं मन समजून घेतले पाहिजे, त्याचे विचार समजून घेतले पाहिजे. बऱ्याचदा काय होतं, मुलं एखादी गोष्ट आपल्याला सांगायला येतात आणि आपण ॲडवायझरच्या भूमिकेत जातो. ते न करता त्यांना ऐकून घेता आलं पाहिजे. दुसरी टीप ती म्हणजे तुलना टाळा. येस, डोंट बी कम्पेअर विथ एनीबडी. आपल्याला तरी आवडेल का हो आपली तुलना आपल्या भावंडांशी किंवा आपल्या मित्रमैत्रिणींशी केलेली मुलांनी? नाही ना. मग मुलांची पण तुलना त्यांच्या फ्रेंडशी किंवा सिबलिंग असतील तर त्यांच्या भावंडांशी टाळणं टाळा. कारण प्रत्येक मूल हे युनिक आहे आणि डोंट कम्पेअर विथ एनीबडी. तिसरी टीप म्हणजे त्यांची स्ट्रेंथ ओळखा. जिथं त्या आपल्या मुलाला किंवा मुलीला चांगलं काम करतोय किंवा ज्याच्यात त्याला आनंद वाटतोय, ते करण्यासाठी त्याला कुठलेही मागं लागावं लागत नाही. भरपूर तो वेळ देऊन मन रमवून काम करतोय, ती त्याची स्ट्रेंथ ओळखा आणि त्यामध्ये त्याला आणखीन कसं ग्रो करता येईल, आणखीन कसं पुढे नेता येईल ते बघितलं पाहिजे. आपण हे साधे 3 बदल केले तर आपल्या घरातील एन्व्हायरमेंट नक्की बदलेल आणि मुलांमध्ये कॉन्फिडन्स, क्लॅरिटी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आनंद वाढतो. शेवटी फक्त एवढंच सांगते, मुलांना परफेक्ट बनवायचं नाहीये. येस, मुलांना परफेक्ट बनवायचं नाहीये. त्यांना त्यांच्या बेस्ट व्हर्जनपर्यंत पोहोचायला आपल्याला मदत करायची. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमच्या मुलाबद्दल अधिक समजून घ्यायचं असेल तर आम्हाला नक्की संपर्क करा. धन्यवाद.